आपण पाहतोय की भोर तालुक्यातील या भोर महाड रोडवरती एक मोठा अपघात झालेला आहे. एक प्रचंड महाकाय वृक्ष तोडत असताना ह्या माझ्या मागे असलेल्या ह्या पाळण्यात बसून ह्या वृक्षाचं तोडण्याचं काम चालू होतं. आणि हा वृक्ष म्हणजे एका वृक्षाचे 3 वृक्ष झाले एवढा महाकाय वृक्ष आहे. रस्ता रुंदीकरणासाठी या वृक्षाची तोडणी चालू आहे. हे तोडत असताना आत्ता काही वेळापूर्वी या ठिकाणी एक मोठा अपघात झाला. ह्या पाळण्यात असून तो माणूस झाड तोडत होता. तो कामगार जखमी झालेला आहे. त्या कामगाराला प्रचंड अशी जखमा झालेल्या आहेत. गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्यामुळे त्याला इथून पुणे या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आलं. आत्ताही झाड तोडण्याचं काम चालू आहे. दोन्ही बाजूने रस्त्याची ट्रॅफिक जाम झालेलीच आहे आणि रस्ता आता मोकळा करण्याचं काम चालू आहे. परंतु 250 ते 300 वर्ष जुने हे वृक्ष तोडताना ह्या प्रशासनाच्या वतीने आणि ह्या NHIच्या वतीने कुठलीही काळजी घेतली जात नाही. आपण पाहतोय की या क्रेनची ही जाळी आपण पाहिल, ही जाळीसुद्धा तुटली. हा वृक्ष या माणसाच्या अंगावर पडला आणि ही क्रेनची जाळी तुटून हा वृक्ष अंगावर आल्यामुळे इथे असलेला हा कामगार गंभीररित्या जखमी झालेला आहे. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.